नमस्कार मित्रांनो, अखेर मान्सूनची प्रतीक्षा पुन्हा एकदा संपणार असल्याचं चित्र आपल्याला सॅटेलाइट इमेजमध्ये पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, राज्यात पुन्हा कधी मान्सून सक्रिय होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहितीही मिळू शकेल. तर मित्रांनो, 7 ते 8 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला होता किंवा दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र भिजवल्यानंतर पुन्हा एकदा दडी मारलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. आता पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. या ठिकाणी 19, 20, 21, 22 जून रोजी महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये आपल्याला मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद होताना पाहायला मिळू शकते. विशेष करून नाशिक जिल्ह्यात आपल्याला अतिमुसळधार तर त्याचबरोबर या ठिकाणी पालघर, मुंबई, पुणे, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सांगली या परिसरात अतिमुसळधार, तर इकडे अकलूज, सोलापूर, लातूर या परिसरात मुसळधार स्वरूपाचा पावसाची नोंदही होऊ शकणार आहे. त्याचबरोबर अहमदनगर, औरंगाबाद या परिसरात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल. तर इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहू शकता मित्रांनो, नंदुरबार, धुळे, शिरपूर, साक्री या पट्ट्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तर इकडे उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पावसाच्या नोंद होताना पाहायला मिळणार आहे. तसेच शेगाव, वाशिम या पट्ट्यात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर अमरावतीत देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता, नांदेड भागला या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. तर इकडे लातूर, सोलापूर, अकलूज या परिसरात देखील अतिमुसळधार पावसाची नोंदही होऊ शकते. तसेच मित्रांनो या ठिकाणी नागपूर पाहू शकता मित्रांनो, विदर्भातील नागपूर, भंडारा, तसेच गोंदिया, उमरेड, ताडोबा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसेच या शहरांमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंदही होऊ शकणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सध्यापुरते इतकेच. पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल कृषी वार्ता.